तुझं शिक्षण वगैरे कसं झालंय? माझं 12वी झालं, इलेक्ट्रिकल डिप्लोमा झालाय माझा. ओके. कधी तुझं अशी ऐकलं की सगळं कोंबडी वाघाने खाल्ली होती. नमस्कार मंडळी, मी विरासला बॉक्स युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. आज आपण आलोय पिलकेवाडीमध्ये सुयोग पिलके यांनी गावरान कोंबडीवाल्यांचं एक योग्य उदाहरण देऊन आपल्याला कुक्कुटपालन कसं करावे हे आपल्याला सांगितलं या व्हिडिओमध्ये. सो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो हे नक्की आपल्याला कमेंट करून कळवा. आणि असेच पोल्ट्री फार्म या इतर फार्मिंगवरचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनल लगेच सबस्क्राईब करा. तर चला मग आपण त्यांच्याकडनंच ह्या कुक्कुटपालनाविषयी संपूर्ण माहिती आपण त्यांच्याकडनं ऐकून घेऊया. तो स्टार्टअप कधी केला, त्याला खर्च किती आला, त्याचं संगोपन कसं करावं, त्यांचा फिडिंगचा खर्च कसा कमी करावा, ह्याबद्दल संपूर्ण हा व्हिडिओ असणार. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा. तर चला मग जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. हा बघा, हा आहे लांजावरनं येणारा डोर आणि इकडे जातो साटवली. इकडेच असं एक छोटंसं त्याचंच दुकान आहे. ते आता गणपती असल्यामुळे थोडं बंद आहे. आणि इकडून असा आतमध्ये गेल्यानंतर स्नेहल ॲग्रो फार्म म्हणून आहे. परसबागेतील कुक्कुटपालन एक योग्य उदाहरण देऊन त्यांनी कुक्कुटपालन केलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी भाजीपालासुद्धा केला आहे कुक्कुटपालनात जोडधंदा म्हणून. आणि अशा प्रकारे इकडचा परिसर. नमस्कार, आपल्याबरोबर आता सुयोग आहे. सुयोग, सर्वप्रथम तुमचं नाव आणि इकडचा ॲड्रेस. नमस्कार, मी सुयोग पिलके, गाव खावडी. ओके. आपण कुक्कुटपालन म्हटलं की सगळ्यांनाच वाटतं की खूप त्याच्यामध्ये खर्च आहे. तर तुला असं का वाटलं की कुक्कुटपालनच करावा? आम्ही त्याच्याबद्दल थोडा अभ्यास केला की लोक म्हणतात की जास्त कॉस्टमध्ये कुक्कुटपालन करणार आहे, पण आम्ही शॉर्टकटमध्ये जेवढं शेतकऱ्यांसाठी कसं करता येईल त्याचं आम्ही एक मॉडेल इथं तयार केला. मी त्या पद्धतीने म्हणजे की कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त लोकांना कसं उत्पन्न मिळेल त्या हिशोबाने आम्ही सर्व इथे नॅचरली सर्व करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे मॅक्झिमम तुम्हाला सांगतो कुक्कुटपालनवरती जास्त खर्च हा फीडवरती होतो. बरोबर. 70% खर्च तो फीडवरती होतो, तो आम्ही कमी करण्याचा प्रयत्न केला. तो मॅक्झिमम आपण 20%वरती कसं आणा किंवा नॅचरली कसं करता येईल ते आपण करण्याचा प्रयत्न करत आहे इथे. ओके. तुला कुक्कुटपालनच करावं असं का वाटलं? त्याच्यामध्ये कसं टायमिंग खूप कमी लागतो, कारण दिवस आपल्याला याला पूर्ण फुल टाईममध्ये काम करण्याची शक्यता नाही. सकाळी 1 तास इथे कोंबड्यांसाठी पूर्ण काम केलं, दुपारी 3 तासामध्ये आपण पूर्ण काम करू शकतो याच्यामध्ये. म्हणजे पूर्ण दिवस देण्याची गरज नाही लागत याच्यामध्ये. ओके. मग आता ह्यानं तुम्ही फिडिंग वगैरे कसं करता? म्हणजे आपण त्यांना नॅचरली जेवढं नॅचरल देणं तेवढं आम्ही करतो. आता आपल्याकडे बाजारचं जे वेस्टेज आहे, फ्लावर आहे, कोबी आहे, मच्छीचा कूट आहे, जे वेस्टेज जेवढं भेटेल हॉटेलचं जेवढं वेस्टेज जेवढं असतं तेवढं आपण कोंबड्यांना आणून आपण हे करतो, फीड वापरतो. ओके. आणि जर समजा ह्यांना दुसरं फीड वगैरे तुम्ही काय प्रोव्हाइड करता का? नाही, काहीच नाही. लोक आपलं जे पोल्ट्रीवाले होतात की त्यांना प्रॉपरली त्यांचं ते फीड जे खाद्य आहे तेच घालायला लागतं, त्याच्यामुळे त्यांची वाढ होते. पण आपण त्याच्या विरुद्ध आपण सर्व यांना कोंबड्यांना इथे वाढवतो. त्याची टेस्ट म्हणजे आपल्याला मॅक्झिमम तुम्हाला सांगतो, जर खाद्यावरती वाढवलं तर बॉयलर आणि त्यांची टेस्ट एकच भेटते आपल्याला. जर आपण नॅचरली पद्धती वाढवलं तर आपल्याला दोघांचं कॉम्बिनेशन त्याच्यामध्ये भेटतं आपल्याला. ओके. आणि आपल्याकडे कोकणामध्ये पाऊस जास्त असल्यामुळे तो चारा जास्त असतो आणि तो चारा खाऊन पण त्यांची चांगली पौष्टिकता पोट भरते. म्हणजे त्या चारा माझ्या पाठी बघत असाल की आम्ही सर्व नॅचरलसाठी कोंबड्यांसाठी हा चारा शेण आहे आपल्याकडे, आणि जे वेस्टेज जेवढं आहे आपला पाला पाचोला आहे. ओके. आताच आपण इकडे बघितलं तर ते स्वतः गवत खातात. इकडे ह्या साईडला पूर्ण गवत खातात असं. ते म्हणजे असे पूर्ण ओपन प्लॉट मध्ये असल्यामुळे त्यांना ते एक त्यांचं चालणं पण होतं आणि त्यांचा एक प्रकारचा व्यायाम सुद्धा होतोय. साधारण ही तुम्ही किती दिवसांची पिल्ला इकडे घेऊन येता? आम्ही आता काय करतो, एका दिवसाची पिल्ला आणतो. आता काय पोल्ट्रीवाले आता मॅक्झिमम आपण हे उदाहरण हे करत नाही, पण आपण सांगू शकतो की पोल्ट्रीवाले जे आणतात ते महिनाभर पूर्ण शेडमध्ये पॅक ठेवतात. शेडमध्ये ठेवल्यानंतर महिनाभर त्याच्यानंतर बाहेर सोडतात. पण आपण त्याच्या विरुद्ध करतो की आपल्याकडून जे दुसरा घेऊन जाणार असतो तो काय होतं, आपल्याकडून दुसरा घेऊन जाणार असेल पण तो वातावरणामुळे आजारी पण पडू शकतो. आपण तसं नाही करत की 15 दिवस फक्त आपण यांना शेडमध्ये ठेवतो. 15 दिवसानंतर त्यांना पूर्ण फ्री रेंजमध्ये सोडून देतो त्यांना. मग जसं गावठीमध्ये आपण त्यांना वाढवतो कोंबड्यांना. ओके. असं केलं. आणि ह्यांची साधारण जी वाढ असते, ही वाढ किती दिवसा म्हणजे जे समजा आपण जर पहिल्या दिवसाला पिल्लू आणलं तर साधारण विक्री करेपर्यंत साधारण किती दिवसाचा कालावधी असतो? आम्ही 1 दिवसाचं पिल्लू की आपण महिन्यामध्ये विक्री करतो त्यांची. 4-5 महिन्यामध्ये चांगली प्रॉपरली विक्री होऊ शकतं आपलं. 1-6 महिन्यानंतर आपले अंडी द्यायला ते चालू करतो. ओके. आणि पहिले जेव्हा स्टार्टिंगला केलं असतं तो बंदिस्त कुक्कुटपालन केलं होतास बरोबर, आणि आता ओपन रेंजमध्ये करतोस, तर ह्याच्यामध्ये दोनामध्ये डिफरंट काय सांगशील तू? जेव्हा आम्ही स्टार्टिंगला केलं तेव्हा आम्हाला 100 पक्षी आम्ही आणले होते 1 महिन्याचे. ते आम्हाला संपवण्यासाठी 1 वर्ष लागलं पूर्ण, कारण मार्केट नसल्यामुळे. पण एक गोष्ट लक्षात ठेवायचं, मार्केटिंगचं
की आपल्या इथं मार्केट नसेल तर दुसरीकडे कुठेच नाही मार्केट आपल्याला भेटणार. ते प्रॉपरली पहिलं मार्केट आपण शोधलं पाहिजे. बरोबर. कुठलाही बिझनेस करायचा असेल तर पहिलं तुम्ही मार्केट बनवा, त्याच्यानंतर जम बसवा. कारण तुम्ही जर स्टार्टिंगलाच जर 1000 कोंबड्या आणून टाकला, सेल नाही झाला तर प्लस स्टार्टिंगलाच लॉसेस लागला तर मग सगळ्यांना आपण हे करतो की बाबा कुक्कुटपालनमध्ये लॉसेस आहे. आपल्याकडे काही उदाहरण आहेत की काही लोकांनी एक 100 कोंबड्या आणल्या, मार्केट झालं की परत 1000 पक्षी टाकतात. त्याच्यामुळे खूप लॉसेस झाल्यामुळे लोकांनी बंद केले आतापर्यंत पोल्ट्री फार्म. बरोबर. साधारण आपण जी ही कोंबडीची सेल करतो, साधारण त्याची रेंज काय असते विक्रीची? विक्री आपण 100 रुपयापासून स्टार्ट करतो. महिन्याचं 100 रुपये, 120 रुपये रेट पासून आपण ओके. म्हणजे तुम्हाला जर बिझनेस स्टार्टअप जरी करायचा असेल तर तुझ्याकडे त्यांच्याकडे पिल्ले भेटून जातील. ओके. 500 रुपये पण आपला 700 रुपयापर्यंत कोंबडा आपला इथं गेलेला आहे. ओके. साधारण जर आपण पहिल्या दिवसापासून त्यांचा खर्च पकडला एका कोंबडीचा तर साधारण खर्च किती येतो? आम्ही खर्चाचं म्हणजे जेवढा कमीत कमी खर्च करण्याचं जे आता 70% खर्च त्यांच्यावर कोंबड्यांना होतो, आम्ही 20% आणला येतो. त्याच्यामुळे खर्च खूप कमी होतो या कोंबड्यांना. आपल्याला फक्त महिन्यामध्ये फक्त प्रॉपरली त्यांना जपायला लागतं खूप. ओके. आपल्याकडे पाऊस जास्त असल्यामुळे कोकणामध्ये पावसाचा त्यांना काय परिणाम आहे का? नाही, जर आपण नॅचरली जे आता मी 15 दिवसानंतर जी बाहेर सोडली त्यांना काहीच नाही पावसाचा तो एकदम प्रॉब्लेम होतो. ओके. तर आपण आणि ह्यांचं लसीकरण वगैरे कसं करतो? लसीकरण आम्ही 7 दिवसाचा लासूट आहे, एक 14 दिवसाचा गंभूर आहे आणि परत 21 दिवसाचा लासूट आहे. 3 आम्ही लसीकरण करतो त्यांना. मग तुम्ही स्वतःच लसीकरण करतात? करतो आम्ही त्यांना. ओके. तर यांचा परिसर बघायला तो पूर्ण ओपन प्लॉटमध्ये. आणि एक मेन म्हणजे कुक्कुटपालन म्हटलं की खूप जण अशी खर्च करतात की 2 लाखाची 5 लाखाची शेड बांधतात, तर त्याच्याबद्दल काय सांगशील तू? शेड जर आपण 4-5 लाखाची शेड बांधली आणि आपण त्याच्यामध्ये हे पक्षी टाकले तर ते पूर्ण खर्च निघण्यासाठी तो त्याच्याच कालावधी जातो. बरोबर. प्रॉफिट होण्याचं भेटू शकत नाही आपल्याला प्रॉफिट. बरोबर. आता तुझं हे साधारण जर पूर्ण जर स्ट्रक्चर तुझं उभं करायला साधारण तुला किती खर्च आलाय? आम्ही एक 20,000 मध्ये सर्व उभं केलं. ओके. म्हणजे 20,000 जर कव्हर करायला असेल तू 1-2 महिन्यामध्ये आरामात कव्हर करू शकतो. आपल्या चालूच असतं डेलीचे. बरोबर. आपलं सेल असतो. जर नवीन कोण कुक्कुटपालन स्टार्टअप करत असेल तर त्याला काय सांगशील तू? आमच्या इथून आता एवढं सांगायचं की माझ्या इथून जे बघून गेले त्यांनी ह्या सेटअप मध्ये सर्वीकडे कुक्कुटपालन केलं आपल्याकडे. ओके. कारण जर आपण जर पूर्ण जवळजवळ दिवसाचे म्हटले तर 8 तास आपण त्यांना बाहेर ठेवतोय, रात्रीचे एक 8 तास आतमध्ये ठेवतोय, तर शेडवरती जास्त न करता जुगाडी पद्धतीने तुम्ही शेड बांधू शकता. आता काय होतं, आपल्याला 300 पक्षी ठेवायचे असेल तर एक 50 बाय 20 अशा मोठ्या शेड लागतात. पण आपण तसं नाही केलंय. 10 बाय 15 मध्ये आपण त्यांना 300-400 पक्षी ठेवतो. फक्त त्यांना रात्रीपुरतं आम्ही आतमध्ये ठेवतो आणि पूर्ण 8-12 तास आपण बाहेर त्यांना फ्री मध्ये सोडतो. ओके. मग इकडे डॉक्टरचं वगैरे कसं आहे की तू स्वतःच लसीकरण सर्व करतो. डॉक्टरांचा एवढं काय आपला सल्ला जास्त लागतच नाही. ओके. कारण आता एक 10 वर्ष झाल्यामुळे मला त्यांचे पूर्ण आजार आणि सर्व माहिती प्रॉपरली माहिती पडली. ओके. तुझं शिक्षण वगैरे कसं झालंय? माझं 12वी झालं, इलेक्ट्रिकल डिप्लोमा झालाय माझा. ओके. मग डिप्लोमा करून सुद्धा तू कुक्कुटपालन करतोयस, म्हणजे जॉब न करता बिझनेस करतो, त्याच्याबद्दल काय सांगशील तू? नाही, जॉब पेक्षा मला बिझनेस मध्ये खूप आवड निर्माण झाली याच्यामध्ये. ओके. तू कुक्कुटपालन जोडधंदा म्हणून करतोस की व्यवसाय म्हणून करतोस? आता माझा एक आपलं दुकान आहे, एक जोडधंदा म्हणून आपण कुक्कुटपालन करतो तिथे. ओके. कारण दिवसभर तू तिथे असल्यामुळे तू फक्त मला काय गरजच नाही लागत. 8 तास इथे काम करण्याची मला गरजच नाही लागत. बरं. साधारण जर कुक्कुटपालन म्हटलं तर साधारण त्याला किती वेळ द्यावा लागतो दिवसातून? आम्ही बघा सकाळी एक अर्धा तास त्यांना देतो, दुपारी अर्धा तास आणि मॅक्झिमम 2 ते 3 तासामध्ये दिवसभर खूप झाले त्यांना कोंबड्यांसाठी. ओके. म्हणजे कमी टाइम मध्ये या कमी कालावधीत चांगलं उत्पन्न देणं म्हणजे कुक्कुटपालन. नाही, जास्त उत्पन्न देणार ते. ओके. जर कोण स्टार्टअप करत असेल बिझनेसचा तर एक सजेशन बनव की बाबा तुम्ही ही चूक करू नका. जर कुक्कुटपालन करत असेल तर तुलाही धक्के लागलेच असेल, तर तुझा एक अनुभव काय सांगशील त्याच्याबद्दल? काय करतो, जेवढे आपल्या इथे माहिती घ्यायला येतात कुक्कुट, आम्ही जे लॉसेस आहेत ते त्यांना पहिले सांगतो. आम्ही कुठच्याही पोल्ट्री फार्मवर तुम्ही गेलात, पहिले लॉस काय आहे त्या पोल्ट्री फार्मचा ते पहिलं माहिती करून घ्या, नंतर याच्यामध्ये उतरा. आम्ही जे धक्के काय खाल्लेत पोल्ट्रीमध्ये, जे आजार असेल, मार्केट असेल, आणखी अन्य काही गोष्टी असेल, ते त्यांना आम्ही पहिलं समजून सांगतो. पहिलं आपलं आजारावरती त्यांना नियंत्रण ठेवणं बघायचं, मार्केटिंगचं बघायचं आणि फीड होते. ह्या 3 गोष्टी जर तुम्ही केलात तर सक्सेस होऊ शकतात. ओके. साधारण एक तुझा अनुभव म्हणजे तुला आलेला जो तू आता 10 वर्षापासून कुक्कुटपालन करतोय त्याच्यामुळे दांडगा अनुभव तुला ह्याच्यामध्ये आलाय, तर एक सजेशन्स म्हणून कोणाला काय सांगशील की बाबा मी ही चूक केली, तुम्ही ही चूक करू नका? तुला एक आलेला अनुभव सांगू शकतोस का तू? अनुभव म्हणजे आपला मार्केटिंगचा मोठा प्रॉब्लेम असतो. जो आपल्या शेडवरची जेवढे पण येतात ते मोठा प्रॉब्लेम असतो त्याचा मार्केटिंगचा. मार्केटिंग कुठे करायची, मी एवढं सांगतो त्यांना की पहिले 50 पक्षी घ्या, एक थोडं वाढवा त्यांना, त्याचं थोडं मार्केट करा आणि नंतर बिझनेसमध्ये परत उतरा. म्हणजे
स्टार्टिंगला जास्त वरून खाली येऊ नका, खालून वरती जा. बरोबर. तुम्हाला जर बिझनेस स्टार्ट करायचा 50 पिल्ला आणा, हा. नंतर 100 आणा, बरं तुम्हाला एकदा मार्केटमध्ये जम बसला हा. की तुम्ही बिंदास त्या बिझनेस मध्ये जम आपला बसू शकता. मी पण स्टार्टिंगला तसंच केलं, एक 50-100 पक्षी आणले, मार्केट जोडलं, त्याच्यानंतर मी आता 500-1000 पक्षी आपल्याकडे डेली असतात इकडे. ओके. जर आपण जे पिल्लं बघितलं ते एकदम खेळती वातावरणामध्ये असल्यामुळे त्यांच्यात, आणि हा कुक्कुटपालनमध्ये तुला आल्यानंतर काय फील होतं, म्हणजे कसं वाटतं ह्या पक्ष्यांमध्ये राहून? पक्ष्यांमध्ये आलो तर इथून मला जायलाच वाटत नाही, तर दिवसभर त्यांच्या सोबतच राहण्यासारखं ओके. वाटतं. ते खेळतं वातावरण इकडचं आणि ते खूपच भारी वाटते आणि ते बघा. एवढं सांगतो की जेव्हा पक्ष्यांकडे तुम्ही बघत राहिला की असं वाटतं की इथे उभा राहून त्यांच्याकडे बघत राहावं. नक्कीच वाटतंय बघा. ते असे खेळती वातावरणात एकमेकाच्या पाठलाग करतात. ओपन प्लॉटमध्ये असल्याचे हे एक फायदे आहेत. आणि आपल्याकडे वातावरणामध्ये किडे किंवा हे मुंग्या जास्त असतं, कारण पाऊस आपल्याकडे जास्त आहे. काय करतो आता, पावसातून त्यांना जास्त काय हिरवळ आहे. आपण नंतर अजोला असतो आपल्याकडे, बरोबर. अजोला नंतर पाऊस गेला हायड्रोपोनिक चारा असतो आपल्याकडे. हे दोन्ही उन्हाळ्यातून त्यांना टेम्परेचर वाढले की आपण ते थंड थोडं देतो त्यांना. ओके. मग तू बाकी भाजीपाला वगैरे ह्यांना फिडिंग वगैरे ते हे करतोस? वेस्टेज जेवढे बाजारचं वेस्ट असेल ते आपण ह्यांना देतो. मग तू त्यांच्याशी कॉन्टॅक्ट वगैरे केलास की ते डायरेक्ट सही आता करतात? एवढे वर्ष झाले पण त्यांनी आपलं तर संपर्कच असतो त्यांच्यामध्ये. बरोबर. मग ते आपल्यासाठी खास ठेवतात लांजामध्ये. 100 पिल्लांचं कुक्कुटपालन करायचं म्हटलं तर साधारण त्यांना खर्च किती येतो? मॅक्झिमम तुम्हाला सांगतो, एक दिवसाचा जर पक्षी आणला तर रेट मागे पुढे असतात. एक कधी 22ला भेटतो, कधी 24ला भेटतो. आपल्याला जर 24ला पडला तर हे 2400ला आपले पक्षी पडले की त्यांना प्रॉपरली बरोबर महिन्याला एक खाद्याची बॅग लागते. ते 1800 रुपये पूर्ण बॅग आपल्याला लागते त्यांचा. आणि एक 5000 पर्यंत आपल्याला 100 पक्ष्यांना खर्च येतो महिन्याचा. ओके. मग जर कोणाला कुक्कुटपालन करायचं असेल तर पहिले 50 या 100 पिल्लांपासूनच स्टार्टअप करावं. एवढं कमी पासून करा, नंतर तुम्हाला जेवढे वाढवायचे पुढे वाढा, पण कमी पासून सेटअप पूर्ण चालू करा. ओके. मेन म्हणजे जेवढं नियोजन तुम्हाला कमी खर्च करता मध्ये तेवढं तुम्ही करतात करा. म्हणजे तुम्हाला जो प्रॉफिट होणार आहे तो तुम्हाला परवडणारा प्रॉफिट असेल. कारण जर तुम्ही 2 लाख रुपयाचे शेड बांधायचं म्हटलं तर तुम्हाला ऑलरेडी तुम्हाला तेवढे लोन काढावं लागणार आहे. तेच तुमचे EMI जाणार. त्याशिवाय तुम्ही कमी बजेटमध्ये जशी जाळी वापरून, आता ह्या जाळ्या वगैरे आपल्याकडे तुम्हालाच माहिती आहे की कोकण किनारपट्टी पूर्ण मच्छीमारांसाठी ओळखला जातो. तर त्यांच्याकडे ज्या जुन्या जाळ्या असतात त्याचा आणून तुम्ही कंपाऊंडला मारलात तर ते तुम्हाला चालण्यासारखं आहे. ओके. पिल्लाचं बघितलं तर पूर्ण असे खेळती तुम्ही. आणि ही जी जात आहे ही जातबद्दल काय सांगाल तुम्ही? ही कावेरी जात आपल्याकडे चांगली सुटेबल आहे, कारण की त्यांना जे पक्षी आपल्याकडे वाढतात, जे मेल फिमेल जे वाढतात ते खूप गावठी पद्धतीमध्ये वाढतात, चांगल्या आहे, फास्ट वाढ होते त्यांची. ओके. आणि तुझं जे विक्रीचं आहे ते विक्रीचं कसं आहे, म्हणजे विक्री आता सध्या आपलं कसं 10 वर्ष झाल्यामुळे आपलं इथे फार्मवरती सर्व मार्केट आपण केलं इथे. ओके. म्हणजे आपल्याला विक्रीसाठी दुसरीकडे जाण्याची गरज लागत नाही. ओके. साधारण तू किती दिवसाचं पिल्लू वगैरे असं विकतोस? आपण महिन्यापासून स्टार्ट करतो विक्री. 1 महिन्याचे 2 महिने, 5 महिन्यापर्यंत आपली विक्री चालू असते. ओके. म्हणजे कोणाला बिझनेस नवीन स्टार्टअप करायचा असेल तर तुझ्याकडे पिल्ले भेटून जातील? हा, भेटू शकतो. ओके. सर आपण महिन्यापासून ओके. स्टार्ट करतो. सर तुझा कॉन्टॅक्ट नंबर काय आहे? माझा 8010293052. ओके. ह्या नंबरला नक्की कॉन्टॅक्ट करा. आणि तुम्हाला कुठली क्वेरीज असेल, म्हणजे कुठलाही प्रश्न असेल तर तुम्ही कुक्कुटपालन स्टार्टअप करताय तरी नक्की तुमच्याकडं त्यांच्याकडनं माहिती भेटेल. आणि 4-5 व्हरायटीचे आपण ठेवले होते. ह्याच्या आधी आपलं जेव्हा स्टार्टिंगला केली तेव्हा गिरिराज होते आपल्याकडे, हां. कावेरी होती, DP ओरिजिनल होती, DP क्रॉस होती, असिलचे होते आणि प्युअर गावठी. अशा आपण एक 5-6 व्हरायटीच्या कोंबड्या ठेवल्या. मग त्याच्यामधून जे आपल्याला फास्ट वाढ होणारी जी दिसली आपल्याला ती कावेरी आपल्याला इकडे सुटेबल वाटली, त्याच्यामुळे आपण कावेरी जाळी जास्त. आणि आपण ते ओपन प्लॉट मध्ये ठेवल्यानंतर तो कोण म्हणणार पण नाहीत की ही कावेरी जात आहे. बरोबर. कारण मेन म्हणजे त्यांचा जो व्यायाम होतोय. कारण तुम्ही जर बघितलात ना तर अशा प्रकारे जेव्हा कोंबडी ती उखणते तेव्हा ऑटोमॅटिकली त्यांच्या लेगचा तो व्यायाम होत असतो. त्याच्यामध्ये काय होतं, जेवढा बंदिस्त जेव्हा असेल, बंदिस्त कुक्कुटपालन केलं की त्यांना हे बघा, आता हा पक्षी जर बघितला प्रॉपरली तुम्हाला कसं एकदम गावठी सारखा दिसतो. बरोबर. आणि जर बंदिस्त जर केला तर हे पूर्ण पिसं काढलेली दिसणार तुम्हाला. ही पिसं दिसणारच नाही त्याच्यामध्ये. बरोबर. हा, मी खूप ठिकाणी बघितले की त्यांना ही पिसं नसतात दिसणार नाही. पाठीमागची. ओके. खूप सुंदर. आपण त्यांचं एक शेडचं नियोजन बघूया कसं आहे ते, आणि मग व्हिडिओची एंड करूया. आणि बघितलं तर तुम्ही अशा प्रकारे त्यांचे पिल्लं आहेत. तर तुम्हाला पिल्लं जरी लागली तर नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करा. आणि खूप सुंदररीत्याने एक झाडांची सावली आहे इकडे आणि त्याच्यामध्ये त्यांनी शेड बांधले. तर खूप सुंदर असं नियोजन आहे. आम्ही खास आता हे तुम्हाला पाठीमागे सर्व झाडे दिसत झाले, असं ह्या बाजूला जर बघत असाल तर आम्ही हे खैराची झाडं लोक आपल्या येतात इथे बघण्यासाठी, पण आम्ही त्यांना सांगतो की ही खैराची झाडे, कारण जे आपलं जी घार असते पक्ष्यांना घेऊन जाते, त्याच्यामुळे आम्हाला पहिले लॉस भरपूर झाले की 15-16 पक्षी दिवसाला घेऊन जात होती. मग त्याच्यासाठी खास आम्ही ठेवलेत सेफ्टीसाठी. म्हणजे तुम्ही आता ही जी झाडं बघतायत ना, एक सुंदर लॉजिक वापरलंय. म्हणजे एक
एक निसर्गाचाच एक उपयोग केला त्यांनी चांगल्या प्रकारे. कारण ही जी आपण खैराची झाडं बघतो जी बारीक पानाची आहेत, सो त्यांना काटे असतात. ते काटे असल्यामुळे कुठलाही पक्षी डायरेक्ट अटॅक करू शकत नाही. त्यांना ओके, पकडण्यासाठी. म्हणजे जोपर्यंत तो अटॅक करतो तो आपले पक्षी कुठेतरी त्यांना- लपून जातात. हा, ओके, आणि ते छोटे असल्यामुळे त्यांना माहिती असं कुठे कुठे जाऊन लपायचं. बरोबर. एक सुंदर आपल्या एक खैरांच्या झाडाचा चांगला उपयोग ह्या फार्मवरती केला आहे. खूप सुंदर रीतीने नियोजन आहे. जर तुम्हाला कुठल्याही प्रकारचे गावरान कोंबडी किंवा कावेरी जात याची पिल्लं जर पाहिजे असेल किंवा नवीन बिझनेस जर सेटअप करत असाल तर नक्की यांना कॉन्टॅक्ट करा. आणि तू आता 10 वर्षापासून ह्याच्यामध्ये काम करतोयस, तर एक तुझा फ्युचर प्लॅनिंग काय असेल की बाबा मला माझ्या डोक्यामध्ये हे असे विचार आहेत की मला हे असं करायचं आहे? आम्हाला जेवढा वेळ लागला की पिल्लं उपलब्ध करण्यासाठी किंवा आणि आणखीन काही गोष्टीमध्ये फ्युचरमध्ये कोंबडे वाढवण्यासाठी जेवढा टायमिंग लागला आम्हाला, पण ते आपल्याकडे जेवढ्या शेतकऱ्यांना जेवढं फास्टमध्ये कसं देण्यात येईल तेवढा आपण प्रयत्न करणार. आपण इथे हॅचरी पण आपल्याला चालू करण्याचा प्रयत्न चालू आहे आपल्या इथे. म्हणजे तू सगळ्यांनाच माहिती आहे की लांजा, रत्नागिरी याच्यामध्ये कुठे हॅचरी नाहीये. Hatchery नाही, बाहेरनं पिल्लं बाहेरून येतात येतात. आणि तिथून मग ते सेल होतात. कारण की आम्हाला जेवढा त्रास झाला तेवढा आपल्या शेतकऱ्यांना नाही झाला पाहिजे, हा प्रयत्न ओके. आपला चालू आहे इथे. आणि सगळ्यांनीच कुक्कुटपालनकडे वळावं अशी होय. त्याची इच्छा आहे. हो. कारण ह्याला डिमांड आहे खूप सारं. सो नक्कीच एक चांगला प्रयत्न आहे. सो नक्कीच सपोर्ट करा सगळ्यांनी त्याला. एक सुंदर एक कमेंट करा आणि सांगा की त्याचे प्रयत्न कसे आहेत ते. आणि तुम्ही जर कोकणातला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला जर पोल्ट्री फार्म करायचं असेल तर नक्की या नंबरला कॉन्टॅक्ट करा. नक्कीच तुम्हाला माहिती दिली जाईल चांगली आणि खूप आपला हेल्पफुल मेन रोडलाच आहे, खावडे ओके. साठवड रोड आपला मेन फार्मच आहे. फार्म आहे ओके, ते. तो आपण एक शेड आहे खाली त्यांची गावरान कुक्कुटपालनची, म्हणजे त्यांना बंदिस्त कसं करतात. एक मध्ये तुझं अशी ऐकलं की सगळं कोंबडी वाघाने खाल्ली होती, तर त्याबद्दल काय सांगशील तू? म्हणजे तू म्हणजे न खचून जाता तू ह्या व्यवसायामध्ये पुन्हा लक्ष दिलंस, तर त्याबद्दल काय सांगशील? स्टार्टिंगला आपण अंड्यांसाठी कोंबड्या ठेवल्या होत्या, 100 कोंबड्या ठेवल्या होत्या. हम्म. त्यातली 50 कोंबडी आपली वाघाने खाल्ली होती इकडे. हां, म्हणजे बघा एवढा मोठा कारण एक कोंबडी 50 कोंबड्या, कारण एक कोंबडी म्हटलं तर 500 रुपयाचे 25,000 रुपये एका रात्री तुला 2,500 रुपयाचा लॉस झाला होता. प्लस ती अंडी गेली होती फुकट सगळी. तर एक एवढा मोठा धक्का लागून सुद्धा त्याने बिझनेसमध्ये आपले भक्कम रीतीने अजून तरी उभा आहे बिझनेसमध्ये. सो नक्कीच तू खूप पुढे जाशील. आता हे सर्व आम्ही कोंबड्यांसाठीच सर्व ठेवलंय, वेस्टेज. हे बघा आता जर असं बघितलंय बघा, त्यांना कुठल्याही प्रकारचं फिडिंग एक्स्ट्रा दिलं जात नाही. बघा ते आपण जिकडे बघतो ते बघा, ते पाला वगैरे खातात ते बघा त्याच्यामध्ये. आणि तो एक ओपन, जर आपण ओपन जर करतो त्याच्यामध्ये हा एक फायदा आहे त्याच्यामध्ये. आपण जे आता ही शेड बघतो ही मोठ्या कोंबड्यांसाठी बनवले आहे आणि खूप असं निसर्गरम्य असा इकडचा परिसर आहे. आणि मेन म्हणजे वरतून अशी खैरांची झाडं, सावली, आपण त्यांचा उपयोग सांगितलाच. आणि शेण ठेवलं पण खास ओके, कोंबड्यांसाठी. आणि हे कोंबड्यांसाठी शेण ठेवलं म्हणजे ते किडे वगैरे पडतात त्याच्यातून एक त्यांना एक ते एक फीड भेटून जातं, नॅचरली फीड आणि पौष्टिक मेन म्हणजे. सो आजचा हा कुक्कुटपालनचा व्हिडिओ खूप सुंदर रीतीने आपल्याला माहिती दिली कुक्कुटपालनचे. आणि असेच कुक्कुटपालन या इतर फार्मिंगचे व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. आणि हा याचा प्रयत्न कसा वाटतोय तुम्हाला, कुक्कुटपालन हे ओपन कुक्कुटपालन कसं वाटतं हे नक्की आपल्या एक कमेंटवर आपलं एक मत नक्की कळवा. आणि तुम्हाला जर कुक्कुटपालन करायचं असेल तर नक्की डिस्प्ले जो नंबर दिसतो या नंबरला कॉन्टॅक्ट करा. नक्कीच तुम्हाला माहिती दिली जाईल. या तुम्हाला कोंबडी पाहिजे असेल, कोंबडा पाहिजे असेल तर कुठे पाहिजे असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा. हा लांजापासून एक 10 किलोमीटर अंतरावरती हा फार्म आहे. चल पद्धतीने वाढवलेली कोंबडी जर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की या नंबरला कॉन्टॅक्ट करा. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की आपल्याला कमेंट करून कळवा. आणि विरासला बॉक्स यूट्यूब चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. लवकरच व्हिडिओ एका सुंदरशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.